सुरेश गुरव. खऱ्या अर्थाने सुरेश गुरव याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सीझन क्रिकेटमध्ये जे प्रशिक्षण दिले जातात, छोट्या छोट्या मुलांना घडवलं जातं, त्यांची कार्यशाळा ते या मुंबई सारख्या शहरामध्ये घेतात. स्वतः एक देखील तंत्रशुद्ध अभ्यासू प्रशिक्षक आहेत क्रिकेटचे. पण या मैदानामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतील तिकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेलं आहे. सुरेश गुरव. पंच म्हणून पाहतात स्वप्नील जाधव आणि चंद्रकांत कांदेकर. चला थोडंसं स्पीड घ्या. पंच आपल्याला पाहायला मिळतात वेगाने जाताना. आपण असं छोटे छोटे जर किमती वेळ जर आपण वाया घालवला ना तर पूर्ण स्पर्धा थोडंसं विलंब होईल आपल्याला आणि रात्र होईल आपल्याला बक्षीस अंतिम सामन्यापर्यंत बक्षीस वितरण सोहळ्याकडे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अर्णव इलेव्हनचा गोलंदाज समीर हरावडे आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकेल. हो, स्लोहोरचा चेंडू होता, बाहेर जाणार चेंडू. पंचांची दोन्ही हात भूमी समांतर होतात. धावा येतात, अव्वंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू नेहमीच अव्वंतर आपल्याला या सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय समीर हरावडे. हो, आकडव्याचा चेंडू होता, चेंडू मागे राहिला. स्लोवरचा चेंडू एक विशिष्ट उंची घेतली. सुरेश गुरव यांना समजलं नाहीये. चेंडूवरती मित्रांनो तुम्हाला येऊन खेळावं लागेल तरच चेंडू आणि तुमचा बॅटचा संपर्क होऊ शकतो. मोठे फटके खेळायचे असतील तर क्रॉस द लाईन तुम्हाला खेळावं लागणार आहे. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा मागे ठेवला, थोडस गती दिलीच चेंडूला, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडूने कमी उंची ठेवली आणि सरळ विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. ज्याने आता मागील सामन्याचा कॅच पकडला ओमकार मोगरे याला 101 रुपयाचं कॅश प्राइज दाखल झालेलं आहे, जाहीर झालेलं आहे. ते येऊन घेऊन जायचं आहे ओमकार. चला ओमकार. आणि ओमकार याला 101 रुपयाचं कॅश प्राइज देण्यासाठी विनंती करेन. विकास जाधव आपल्याला शुभ हस्ते द्यायचा आहे. पुन्हा एकदा वारंवार बीट होत आहेत. 4 बॉल डॉट गेले, महत्वपूर्ण सामना हे मित्रांनो. करो या मरो या पद्धतीने खेळावं लागणार आहे तुम्हाला. मी म्हटलं ना मगाशी की ध्येय म्हणजे तुमची लॉटरी नव्हे, जे तुम्हाला नशिबाने मिळेल तिथे तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. संघर्षाशिवाय पर्याय नाही. जेवढा तुमचा संघर्ष मोठा ना मित्रांनो तेवढा तुमच्या यशाची उंची मोठी असते. तेवढा ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मारुती शिकवण येत आहेत. चेंडूवरती अडवलं जात आहे, थोपवलं जात आहे. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने फक्त स्ट्राईक रोटेट होते. नॉन स्ट्राईकला असले सूरज कांदेकर पुन्हा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. धावबाद होईल का पाहायचंय, पण 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा आता उघडल्या जात आहे, खोलं केलं जात आहे, पुढे सरकलं जात आहे. 3 धावा एकूण खात्यामध्ये जोडल्या जातात. एक चेंडू शिल्लक आहे, शेष आहे. मोठा फटका खेळावा लागेल. पुढे खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आणि झेल होईल का पाहायचा. अक्षय येतोय चेंडू खाली आणि येतो इथे बिग अवाई प्रहार षटकार.
धन्यवाद. डीजेच्या तालावरती धुंदीवरती आपण सगळेजण मजा घेतोय आणि मनोरंजन देखील करतोय. आता सामन्यामध्ये एक रंगत येते. षटकार आला सुयशच्या बॅट मधून. एक ब्रँडेड आत्मविश्वासाचा षटकार पाहायला मिळाला. मित्रांनो, तुमच्या जर मनगटामध्ये जर आत्मविश्वास असेल ना तर दुसऱ्याच्या सामर्थ्याची गरज भासत नाहीये. आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. तो आत्मविश्वास या शॉट मध्ये आपल्याला पाहिला, या फटक्यामध्ये पाहायला मिळाला सुयश गुरव याच्या. आता नॉन स्ट्राईकला असलेला सूरज कांदेकर आता स्ट्राईकला पाहायला मिळतं. अक्षय मोठा फटका घ्यायचा प्रयत्न हवेमध्ये उडवलाय. हेलिकॉप्टर लँड होतोय, जातोय सर सीमारेषेला पार करतो, बेडा पार येतो षटकार. एकीकडे सुयश मात्र गरम झालाय. त्याच्याच पद्धतीने आता पाहतोय सूरज देखील सूर्यासारखा त्याला पाहायला मिळतं. मोठा फटका घ्यायचा आडव्या बॅटनी खेळलाय. जातो वेळ लॉनला पाहायला मिळतं. गाव कॉर्नरला क्षेत्ररक्षक वेगाने आला, थांबवलं जातं, टोपवलं जात आहे. वेगाने मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. चित्तेच्या वाऱ्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. खराब थ्रो देखील पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाकडून, पण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 17 धावा. 17 धावा धावफलकात जोडल्या जातात. एकीकडे जर आपण पाहिलं मित्रांनो तर अक्षयकडे पाहिलं तर अक्षयने काही काळ गाजवलेला आहे, पण आता पात्र आपण पाहतोय काहीच सूर मिळत नाहीये. कमजोर चेंडू फेकत आहे, हाताळतोय. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, उडवला हवेमध्ये, जाईल का? जाते सर. ये है खतरों का खिलाडी, ये है क्रिकेट का बाहुबली सूरज कांदेकर. आणि 101 चा कॅश प्राइज मिळतो पुन्हा एकदा. ओमकार बारे, एकीकडे ओमकार मोगरे आणि आता हा ओमकार बारे याने हरले सगळ्यांना. चेंडू तिथेच येणार, तिथेच झेल मिळणार. 101 रुपये तिथेच दडून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा सूरजच्या बॅटची कडा घेतलीस, गलीमध्ये निघून जातो. यष्टीरक्षक येतोय, क्रॉस अडवलं जाते, थोपवलं जाते, प्रोटेक्शन दिलं जाते. एक धावे ते समाधान म्हणायला लागेल. एका धावेने धावसंख्या होते एकूण 24 धावा. 24 धावा आपल्याला पाहायला मिळते. लॉस ऑफ 0 विकेट. सुंदर रणनीती पाहायला मिळते. हीच रणनीती फार युद्धामध्ये फार महत्वाची असते. युद्धामध्ये मैत्री कामाची नसते मित्रांनो. युद्ध हा युद्ध असतो. ज्यावेळेस आपण मग प्रतिस्पर्धी संघ असो किंवा मैत्री असो, युद्ध हा युद्धाप्रमाणे लढलं पाहिजे, खेळलं पाहिजे. अक्षय अगोदरचा चेंडू आहे, हवेमध्ये फिरवून घ्यायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतो. एक धावने केवळ दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली जाते. सुयशच्या याने पटकावलेला हा चेंडू आपण पाहिला आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 26 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शेष अक्षय याच्या गोलंदाजी मार्गावरती. अक्षयाचा आकुर्बाचा चेंडू, ताकद लावले, जाईल का? जाते सर सीमारेषे पार. हम भी किसी से कम नहीं, हम है दम सुयश गुरव. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपलेला आहे आणि आपण धावफलकावरती जाऊया. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धावफलकावरती घेऊन जातो. धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 32 धावा. नो लॉस, बिनबाद 32. सुंदर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आतापर्यंत सर्वात मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. 32 धावांची भागीदारी, अखंड भागीदारी पाहायला मिळते दुसऱ्या षटकापर्यंत. शुभ काम होताना मित्रांनो शुभचिंतक आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण काही सगळे शुभचिंतक नसतात. काही शुभ होते म्हणून चिंतित असणारे लोक देखील पाहायला मिळतात, म्हणून टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही फलंदाजांसाठी. प्रोत्साहन करा. आपलीच मुलं आहेत आणि हे मुलं आपल्याला घडवायचे आहेत आणि त्याचाच हा व्यासपीठ, मोठा व्यासपीठ आपल्याला उपलब्ध केलेला आहे. अर्थातच डीटीपीएल अर्थाचा दमामे तामन प्रीमियर लीग येतो. सूरज कांदेकर याच्या बॅट मध्ये निघाला ब्रँडेड षटकार. डीजे
प्रतीक बंगाल लाख रुपयाचा चेंडू होता, ताकद लावली, जाईल का? जबरदस्त. जंगलात राहून वागाशी आणि मैदानात राहून माझ्याशी नाद करायचा नाही, नाद गोळा झुकेगा नाही साला. षटकार सूरज कांदेकर. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. प्रतीक बंगाल कायसा मागे ठेवताना पुन्हा एकदा लँड करायचा होता हेलिकॉप्टर, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये सूरजचा तो वादळ मात्र गोंधळताना आपल्याला पाहायला मिळतं. सूरज जर आपण पहिल्या सामन्यात एवढी तुफान फलंदाजी झाली होती, पण आता सूरज सूर्यासारखं तळपताना पाहायला मिळतं, तुफानामध्ये रूपांतर होताना पाहायला मिळतं सूरज. षटकारावरती एकीकडे सुयश आणि एकीकडे सूरज, ही जोडबोळी आज मैदानामध्ये तुफान निर्माण करते. जाईल का? जातोय येतो बिगिट षटकार. अधिक धावसंख्या जोडली गेलेली, जोरदार टाळ्या वाजवा. ते देखील 50 शुभ आकडा देखील क्रॉस केलेला आहे. 50 धावा धावफलकावरती जोडले गेलेले आहेत. अर्धशतक धावसंख्येचं अर्धशतक जोडलं जातं सुयश आणि सूरज कांदेकर यांच्याकडून. 33 धावांवर सूरज 33 धावांवरती खेळतोय आणि सूरज 33 धावा आणि सुयश 15 धावांवरती. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, जाईल का? पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सर धावसंख्या होते 52 धावा धावफलकावरती. जोरदार टाळ्या एकदा स्वागत करा. 52 धावाची नाबाद पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. सुयश गुरव आणि सूरज कांदेकरांच्या दरम्यान पाहायला मिळते आणि 53 धावांचा टार्गेट समोर प्रतिस्पर्धी संघाला ठेवलेला आहे, ते म्हणजे अर्णव 11 या संघासाठी. चला काय बोलतोय टॉस तर उडून घ्या टॉस उडून घ्या ना पहिला दोन वर्षच केला चालू असला सामना टाटा 11 विरुद्ध अर्णव फायटर्स. बघा जसं टाटा 11च्या खेळाडूंनी जशी बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग लाईनअप आपल्याला अर्णव फायटर्स संघाकडे आहे. मोठमोठे अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत. प्रवीण सावंत, प्रकाश बारे, कैलास हरावडे असे मोठमोठे बॅट्समॅन सुद्धा आहेत. यानंतर होणारा सामना शार्वी 11 विरुद्ध तनिष्का 11. 8 संघाचे 8 कॅप्टन माईक जवळ यायचं आहे. 8 संघाचे 8 कॅप्टन.
चालू असलेला सामना अर्णव फायटर्स विरुद्ध तात्या 11. तात्या 11चे कॅप्टन तात्या कुठे गेले? लवकरात लवकर फिल्डिंग चालू ठेव करायची आहे. तात्या 11चे कॅप्टन समीक्षा 11चे कॅप्टन विनोद हरावडे. मला वाटतं अर्णव फायटर्स संघाकडून ओपनिंगची जोडी गेली आहे. नरेश हरावडे अक्षय राऊत. नरेश हरावडेला जर आपण बघितलं तर खूप उंच उंच असे मोठे मोठे षटकार मारतो असा नरेश हरावडे. एक नावाजलेला असा फलंदाज आहे नरेश हरावडे. कोण राहिला स्वप्नील जाधव. स्वप्नील जाधव मोठा स्वप्नील जाधव. बघूया पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंगसाठी आले ते स्वतः संघाचे कर्णधार मला वाटतं ओनर तात्या. स्ट्राईक करतो नर्या. बघूया नरेश हरावडे काय करतो इथे आणि अंपायरचा इशारा वाईटचा बॉल. एक अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 धाव. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक साठी नर्या बॉलिंग करतो ते तात्या आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. काहीसा न समजलं चेंडू नरेश हरावडे याला आणि एक अतिरिक्त धाव. या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा. 1 बॉल 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी करतोय तो तात्या आणि स्ट्राईक साठी आता आलाय तो अक्षय राऊत. एक नावाजलेला असा फलंदाज. या वर्षी जो फिल्डर मला वाटतं चांगला फॉर्म मध्ये आहे असा अक्षय राऊत. षटकार चौकारांचा बादशाह म्हणतो गेला. आता बघूया काय मारलाय जबरदस्त समोर जाऊन टोळाला चेंडू खाली फिल्डर परंतु खराब अशी फिल्डिंग आणि या 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावा. सर्व संघाचे कर्णधार कृपया लवकरात लवकर यावे. यापुढील होणारे सगळे सामने हे 2 षटकांचे खेळवण्यात येतील. सर्व संघांना जाहीर असावे. पुन्हा एकदा गोलंदाजी करतात तात्या यांची सुरेख अशी गेंदबाजी. फलंदाजी करतो अक्षय मारतो परंतु काही न समजले चेंडू आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. बघा अनुभव काय असतो तो तात्या आपल्याला दाखवतील कारण तात्या असे अनुभवी खेळाडू आहेत ज्यांनी खूप मैदान गाजवलेत. काहीशी खराब गोलंदाजी. एक वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. एक मोठा असा सामना चालू आहे मैदानामध्ये. तात्या 11 विरुद्ध अर्णव फायटर्स. नॉन स्ट्राईकला नरेश, स्ट्राईकला अक्षय. बघूया मारलाय अक्षयने खेचून मारलाय फिल्डर बॉल खाली आणि सुरेश पडेल यांच्या डोक्यावरून षटकार. जबरदस्त अशी बॅटिंग अक्षय राऊत यांच्याकडून. जबरदस्त ऑफ स्टंपच्या बॉलचा चेंडू वायर खेचून मारलाय लेग साईडला. सुरेश पडेल यांच्या डोक्यावरून षटकार. सुरेश पडेल हे सुद्धा नावाजलेले फलंदाज आहेत. श्रीकांत पडेल यांचे छोटे चिरंजीव आहेत ते. फिल्डिंग मध्ये जर बोललात तर 100% एफर्ट येतील असे खेळाडू आहेत सुरेश पडेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तात्या. स्ट्राईकला आहे अक्षय आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अंपायरचे दोन्ही हात समांतर. एक वाईटची धावसंख्या जाऊन पोचते 12. बिनबाद 12. पुन्हा एकदा तात्या आणि काहीसा न समजले चेंडू. जबरदस्त गोलंदाजी अक्षय राऊत. जरी तुम्ही मला षटकार मारला असाल ना तरी पण मला तात्या म्हणतात. मी एक अनुभवी खेळाडू आणि तुला पवेल्यांचा रस्ता दाखवेल अशी गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी आणि या चेंडूवरती विकेट घेऊन अक्षय याला पंधूच्या दिशेने परतवत आहेत ते मारुती तात्या. पुन्हा आणि अक्षयची जागा घेण्यासाठी चाललाय नवीन बॅट्समॅन प्रतीक बंगाल. हा सुद्धा यंगस्टर खूप चांगला फलंदाज आहे. प्रतीक बंगाल. महेश जाधव. आपल्याला महेश जाधव स्टेजच्या समोर दिसतात. आता तात्यांची गोलंदाजी पहिल्यांदा स्ट्राईक साठी आहे तो प्रतीक बंगाल. बघूया काय करतो. पुन्हा एकदा प्रतीक बंगाल. मारुती बंगाल यांना मारणं म्हणजे साधं काम नाही. एक अनुभवी असे गोलंदाज आहेत.
घेऊन ठेव नंतर खा. आता स्ट्राईक साठी आहे तो नरेश. बघूया नरेश काय करतो ते. गोलंदाजीसाठी आलाय तो सूरज कांदेकर. एक नावाजलेला असा गोलंदाज आहे. खरोखरच ज्या बॅट्समनने बॅटिंग केली होती आणि आपला संघ 50च्या पार केलाय असा हा खेळाडू, एक ऑलराऊंडर सूरज कांदेकर नावाजलेला फलंदाज. बघूया नरेश हरावडे काय करतोय. काही न समजलं चेंडू. नरेश हरावडे बॅट फिरवतात फक्त. बॉल बॅटचा काहीच तालमेल नाही. कारण सूरज कांदेकर एक असा गोलंदाज आहे ना ज्याचा अनुभव एक मोठ्या खेळाडूपेक्षा जास्त आहे. समीर सावंत सारख्या खेळाडू त्यांनी जागेवर उभा केला होता. विचार कर हा गोलंदाज काय असेल. नरेश हरावडे मारलाय. बघूया उंच गेला चेंडू, आकाशाकडे भेटतोय. तितके सुरेश फिल्डिंग. रोहन बंगाल बॉल खाली, परंतु 3 धावा घेतात नरेश हरावडे. बघा काय रनिंग असते जबरदस्त. यापुढे होणारा सामना शार्वी 11 विरुद्ध तनिष्का 11. शार्वी 11 चे कर्णधार दिनेश हरावडे आणि तनिष्का 11 चे कर्णधार विकास जाधव. टॉस साठी यायचा आहे. आता स्ट्राईक साठी आहे तो पथिक बंगाल सूरज कांदेकर, नरेश हरावडे. बघूया मारलाय, चांगला मारलाय. फिल्डर सुद्धा पडलाय पण चौकार गेलाय. वा काय बॅटिंग करतायत. सुंदर अशी बॅटिंग. खराब गोलंदाजी सूरज कांदेकर यांच्याकडून. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19. सुंदर अशी बॅटिंग पथिक बंगाल यांच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो पथिक, नॉन स्ट्राईकला नरेश. सूरज गोलंदाज सूरज मारलाय, जबरदस्त मारलाय. उंच असा टोळवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक जबरदस्त अशी फलंदाजी पथिक बंगाल यांच्या बॅटमधून. अर्णव फायटर्सचे कप्तान या बॅटिंगला बघून खूप खुश होत आहेत. मला वाटतंय जर यानंतर विकेट पडला तर स्वतः कर्णधार प्रकाश बारे असतील मैदानामध्ये. त्यांची बॅटिंग खूप बघण्यासारखी आहे. खूप वर्ष झाली या फिल्डरची बॅटिंग बघून. मला वाटतंय आज त्या बॅटिंगचा अनुभव आपल्याला आनंद घ्यायला मिळेल असे प्रकाश बारे. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो पथिक, गोलंदाजी करतोय सूरज, नॉन स्ट्राईकला नरेश. काहीसा न समजलेला चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या होते 23. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी करतोय सूरज. तात्या 11 कडून सूरज. बघूया काय करतोय पथिक. सुंदर असा टोळला चेंडू जातो सीमारेषेच्या तिकडच्या साईडला. 1 धाव पूर्ण, दुसरा 2 धावा पूर्ण. सुंदर अशी फिल्डिंग. धावसंख्या होती ती 25. जर सामना जिंकायचा असेल अर्णव फायटर्सला तर षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कम से कम 4 षटकार तरी मारावे लागतील. यापुढे होणारा सामना शार्वी 11 विरुद्ध तनिष्का 11. टॉस साठी यायचा आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो हितेश हरावडे. मला वाटतं स्पिनर बॉलर आहे मुतय्या मुरलीधरन सारखा. बघूया. आणि स्ट्राईकला आहे तो नरेशला अजून काय त्याचा सूर गवसत नाहीये. कारण नरेश बॉल आला की नुसतं फिरवतायत, लाठीचार्ज करतायत. वाईड बॉल. गोलंदाज करतो तो हितेश हरावडे. मला वाटतंय तात्या संघाचे कर्णधार रोहन बंगाल सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. वा आता मात्र नरेशने मारलाय, चांगला मारलाय. मला वाटतं चांगला होलपटवलाय त्यांच्या बॅट मधून गेला. षटकार, चौकार.
चौकार. नरेश हरावडे कृपया लाईन वरती जायचंय सगळ्यांनी, लाईन वरती. मला वाटतंय नरेश हरावडेने जर अशीच आतिथ्यबाजी केली तर टाटा 11 संघाच्या हातातून ही मॅच खेचून घेतील असं मला वाटतंय. पण नरेश हरावडे यांना मारावं लागेल, जेवढं होईल तेवढं मारावं लागेल. मारलाय, परत मारलाय, बघूया. अरे क्या सुट्टे, खराब फिल्डिंग. सुरेश पड्याल तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, कारण सुरेश पड्याल हे नाव खूप मोठं आहे. श्रीकांत पड्याल यांचे भाऊ आहेत, ते खूप मोठं असं नाव आहे सुरेश पड्याल यांचं. एक साधा खेळ सोडलाय सुरेश पड्याल यांनी, परंतु काही हरकत नाही. कोणताही मोठा खेळाडू असू दे, चुकी ही होतेच, पण त्यानंतर चुकीला माफी होईल की माहिती नाही. बघूया नरेश हरावडे पुन्हा मारलाय, सुरेश पड्याल यांच्या दिशेनेच मारलाय. बघूया काय करतायत ते. आणि उत्कृष्ट फिल्डिंग बघा, कॅच सोडलाय परंतु फिल्डिंग तितकीच चांगली. 2च धावा काढलीत, धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. अजूनही खूप रनांची गरज आहे. बघूया काय करतात. यानंतर होणारा सामना शार्वी 11 आणि तनिष्का 11. वा, काय कॅच पकडले, काय कॉटन बॉल केला इथे हरावडे. खरंच अभिमान आहे या फिल्डिंगचा तुमच्या. आणि नरेश हरावडे याला मैदानाच्या दिशेने परतवलंय. वा, सुंदर गोलंदाजी. फटके सुद्धा खाल्लेत पण विकेट सुद्धा घेतलाय. याला म्हणतात गोलंदाज, आणि ही गोलंदाजाची शैली खूप भारी आहे. आणि त्यांची जागा घेण्यात चाललाय तो संघाचा कर्णधार प्रकाश बारे. बघा, मी मगाशीच बोलतो, हा बॅट्समन सुद्धा खूप भारी बॅट्समन आहे, कारण खूप वर्ष झाली या बॅट्समनची बॅटिंग बघून. षटकार, चौकार, आतिषबाजी करणारा हा खेळाडू आहे. बघूया आज आपल्या संघासाठी काय करतात ते. स्ट्राईक वरती आहेत ते आता प्रकाश बारे, नॉन स्ट्राईकला प्रतीक. बघूया काय करतात. मारण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. यानंतर होणारा सामना शार्वी तनिष्का 11. या सामन्यामध्ये तनिष्का 11 संघाने टॉस जिंकलाय आणि लवकरात लवकर निर्णय सांगायचा आहे. पुन्हा स्ट्राईकला प्रतीक, बॉल गोलंदाजी करतो हितेश, आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव सुद्धा पूर्ण. मला वाटतंय 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. सुंदर अशी फिल्डिंग संघाचे कप्तान रोहन बंगाल, एक नावालेला अनुभवी असा खेळाडू आहे रोहन बंगाल. आणि हा सामना मला वाटतं टाटा 11 संघ विजयी होतोय आणि तनिष्का संघाने क्षेत्ररक्षण करण्याचे नियोजन घेतलंय आणि फलंदाजीसाठी शार्वी 11 संघाला आमंत्रित केलंय. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचंय तनिष्का 11. तनिष्का 11 फिल्डिंग लावून घ्यायचे आणि श्रीकांत पड्याल बॅट्समॅन लावायचे तुमच्या आतमध्ये. शुभम निकट यांनी जर कॅच पकडली तर ओमकार वारे यांच्याकडून 1,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कसली ओंकार बारे 101 दे रक्षा त्याला मगाचा तो विकास दादांनी घ्यायला लागल. विकास जाधव, ओमकार वारे आलेले आहेत. 101 रुपयाचं पारितोषिक त्यांना द्यायचं आहे. जाऊ द्या, काहीच हरकत नाही, नंतर देऊया. नंतर चालू होणारा सामना शार्वी 11 विरुद्ध तनिष्का 11.